नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक्सपेन्शन फॉर्म्युला बघणार आहोत। त्यामध्ये आपण वर्ग 8वीचा मॅथ्स बघत आहोत। वर्ग 8वीच्या मॅथ्समध्ये तुम्हाला a + b चा होल क्यूब काढायचा आहे। हा एक्सपेन्शन फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे। तर बघा, जेव्हा आपण टर्म इथं पॉवर 3 आहे ना, तर यामध्ये टर्म्स किती असतील? 4 टर्म्स असतील। इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथं 4 टर्म्स असायला पाहिजे। इथं प्लसचं साइन आहे म्हणून पहिला साइन प्लसचा, प्लसचं साइन असल्यामुळे सगळे साइन हे प्लसचे असतील। ओके, तर सुरुवातीला हा जो पहिला टर्म आहे हा ए चा क्यूब व्हायला पाहिजे, शेवटचा टर्म असायला पाहिजे बी चा क्यूब। इथपर्यंत कोणाला काही अडचण? ओके, आता इथं 3 आहे ना, तर आपण या दोन्ही ठिकाणी आपण 3 लिहून घेऊ। ओके, तर पहिल्या टर्ममध्ये आपण ए चा स्क्वेअर करून बी लिहूया आणि दुसऱ्या टर्ममध्ये ए बी लिहून बी चा स्क्वेअर करूया। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हा टर्म लक्षात ठेवू शकता। फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी मी परत सांगत आहे मी काय केलेलं आहे। जर इथं 3 असेल तर मला माहिती आहे की इथं 4 टर्म्स होतील, तर पहिला आणि शेवटचा टर्म हा क्यूबच राहील। म्हणजे पहिला टर्म हा ए चा क्यूब राहील, शेवटचा टर्म हा बी चा क्यूब राहील। ठीक आहे, इथं 3 आहे ना, म्हणून आपण 3 इथं कॉमन दिले। तसं मी a + b चा होल स्क्वेअर शिकवला होता, तर a + b चा होल स्क्वेअर शिकवताना मी काय करत होतो, इथं 2 आहे म्हणून इथं टर्म्स किती येतील? 3 येतील। तर पहिला टर्म हा ए चा स्क्वेअर असेल, शेवटचा टर्म हा बी चा स्क्वेअर असेल। प्लस साइन असल्यामुळे इथं प्लस प्लस। ओके, हा 2 जो आहे हा कॉमन घेतला, ए आणि बी ची काय केली मी? मल्टिप्लाय केली। यामध्ये फक्त वरच्या टर्ममध्ये काय होत आहे, पहिल्यामध्ये ए चा स्क्वेअर करून बी लिहायचा आहे, दुसऱ्यामध्ये ए बी स्क्वेअर करायचा आहे। ओके, हा 3 जो आहे हा कॉमन आपण इथं देऊ शकतो। ठीक आहे, पहिला एक्झाम्पल तुमच्या समोर येत आहे 2p + 4 याचा होल क्यूब काढायचा आहे। तर इथं मला कन्फर्म माहित आहे की माझ्याकडे 4 टर्म्स असणार आहेत। ओके, माझ्याकडे किती टर्म्स असणार आहेत? 4। ओके, इथं प्लसचं साइन असल्यामुळे सगळे साइन हे प्लसचे होणार आहेत। इथपर्यंत कोणाला काही अडचण? पहिले तर आपल्याला 2p याचा होल क्यूब करावा लागेल आणि इथं आपल्याला करावा लागेल 4चा। ठीक आहे, 4चा क्यूब करू। इथं 3 लिहून घेऊ आणि इथं पण 3 लिहून घेऊ। इथं आपण करू 2p चा होल स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय 4। इथं आपण 2p लिहून घेऊ आणि मल्टिप्लाइड बाय 4चा स्क्वेअर करू। ओके, 2चा क्यूब होतो 8 आणि p चा क्यूब राहील p क्यूब। लेटरचा क्यूब होत नाही म्हणून त्याच्यावरचा क्यूब लिहून घेऊ। 4चा क्यूब होतो आपला 64 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2चा स्क्वेअर 4, p चा स्क्वेअर p स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2p मल्टिप्लाइड बाय 16। ओके, तर 8p क्यूब प्लस 3 4 जा 12, 12 4 जा 48 p स्क्वेअर इथं येईल, प्लस 3 2 जा 6, 16 6 जा 96। ओके, p इथं येईल, प्लस येईल इथं 64। ओके, अशा प्रकारे या प्रश्नाला आपण सॉल्व करू शकतो। पुढचा प्रश्न आहे 71चा होल क्यूब। तर नेहमी लक्षात ठेवा 71 म्हणजे 70 + 1 याचा आपल्याला होल क्यूब करावा लागेल। तर बघा, तर लक्ष द्या, इथं पहिले आपल्याला 4 टर्म्स तयार करावे लागतील। ओके, 4 टर्म्स आपण तयार केले, सगळ्यांना प्लसचं साइन येईल कारण की इथं प्लसचं साइन आहे। पहिले आपल्याला 70चा क्यूब इथं करायचा आहे, 1चा क्यूब इथं करायचा आहे। 3 मल्टिप्लाइड बाय पहिले येईल 70चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 आणि इथं येईल 3 मल्टिप्लाइड बाय 70 मल्टिप्लाइड बाय 1चा स्क्वेअर हा 1च असतो। तर 7चा क्यूब होतो 343, 0चा क्यूब म्हणजे 1 2 3। ओके, 0चा क्यूब म्हणजे 3 0 प्लस इथं 1चा क्यूब हा 1च राहील। इथं 3 मल्टिप्लाइड बाय 70चा स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर 49, 0चा स्क्वेअर 00, 1 न मल्टिप्लाय करता आन्सर 1 येईल। 73 जा 21 आणि त्याला एक 0। ओके, 3 4 3 000, 39 जा 27 कॅरी आले 2, 3 4 जा 12 आणि 2 14 00
प्लस 210 प्लस 1. कॅल्क्युलेशन पार्ट आहे जो स्वतःला थोडाफार करावा लागेल, कारण की विदाऊट कॅल्क्युलेशन हा मॅथ्स जमणे नाही. तर कॅल्क्युलेशन करताना तुम्ही बाजूला 49 मल्टिप्लाइड बाय 3 असं सुद्धा करू शकता. तर आता पूर्ण नंबरची ॲडिशन तुम्हाला करायची आहे आणि याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आन्सर काय येईल. प्रश्न आहे 5 प्लस वाय याचा होल क्यूब काढायचा आहे आपल्याला. तर लक्ष द्या, इथं क्यूब असल्यामुळे इथं टर्म्स किती येतील? 4. राईट. प्लसचं साईन आहे म्हणून सगळ्यांना प्लसचं साईन राहील. पहिला राहील 5चा क्यूब, शेवटी राहील वायचा क्यूब. ओके, म्हणजे इथं काही तर मार्क्स फिक्स होऊन जातील की 5चा क्यूब 125 होते, वायचा क्यूब वाय होतो. थर्ड नंबरवर इथं 3 मल्टिप्लाइड बाय पहिले येईल 5चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय वाय, 3 मल्टिप्लाइड बाय 5 येईल आणि इथं वायचा स्क्वेअर. इथपर्यंत काही अडचण. 5चा क्यूब येतो 125 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 5चा स्क्वेअर 25 मल्टिप्लाइड बाय वाय प्लस 3 5 15 वाय स्क्वेअर प्लस वायचा क्यूब. 125 प्लस 325 म्हणजे 75 वाय प्लस 15 वाय स्क्वेअर प्लस वायचा क्यूब. हा त्या प्रश्नाचा एक्सपॅन्डेड फॉर्म झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे ए प्लस 1/2 याचा होल क्यूब काढायचा आहे. तर इथं परत आपले 4 टर्म्स तयार होतील. ओके, तर पहिला राहील एचा क्यूब, शेवटचा राहील 1/2 याचा होल क्यूब. इथं सगळ्यांचे साईन प्लस राहील. इथं 3 मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1/2. इथं 3 मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय 1/2चा होल स्क्वेअर. तर एचा क्यूब ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर अपॉनमध्ये 2 प्लस 3a अपॉनमध्ये 4 यायला पाहिजे, कारण की 2चा स्क्वेअर 4 होतो. 1चा स्क्वेअर 1 राहिल्यामुळे आपण त्याची मल्टिप्लाय करू की न करू काही फरक पडत नाही. इथं प्लसचं साईन येईल. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8. या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येईल. हाच त्या प्रश्नाचा एक्सपॅन्डेड फॉर्म झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे ए अपॉन बी प्लस बी अपॉन ए. इथं क्यूब असल्यामुळे 4 टर्म्स येणार आहे, आपल्याला माहिती आहे. सगळ्यांना साईन प्लसचं असेल. ओके, तर पहिल्या टर्ममध्ये ए अपॉन बीचा आपल्याला होल क्यूब लिहावं लागेल आणि इकडे लिहावं लागेल बी अपॉन एचा होल क्यूब. म्हणजे इथं अर्धा मार्क तर तुमचे फिक्स झाले, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं राहील आपला 3 मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर अपॉनमध्ये बी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय बी अपॉन ए. ओके, इथपर्यंत काही अडचण. इथं राहील 3 मल्टिप्लाइड बाय ए अपॉन बी मल्टिप्लाइड बाय बी स्क्वेअर अपॉनमध्ये ए स्क्वेअर. ठीक आहे, थोडं बारीक लिहिण्यात आलं ते. तर ए अपॉन बी म्हणजे एचा क्यूब अपॉनमध्ये बीचा क्यूब प्लस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ए आणि बीला हे स्क्वेअर स्क्वेअर नंबर कट होऊन जातील. म्हणजे ए म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय ए, याच्यातला एक ए आणि एक ए कट झाला, म्हणजे इथं फक्त ए अपॉन बी उरला. तसंच या कंडिशनमध्ये ए अपॉन बी एकमेकांना कापून देतील, कट होऊन जातील. राईट, म्हणजे इथं फक्त तुमच्याकडे काय उरला बी अपॉन ए, कारण की स्क्वेअर स्क्वेअर कटणार म्हणजे बी अपॉन ए उरलेला आहे, प्लस बीचा क्यूब अपॉनमध्ये एचा क्यूब. हाच या प्रश्नाचा एक्सपॅन्डेड फॉर्म होता. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, लक्षात ठेवा की हा जो 3 आहे हा कॉमन राहील, तर हा 3 इथं लिहावा लागेल. आपण 3ची कॅल्क्युलेशनच नव्हती केली. ठीक आहे, तर इथं हा प्रश्न मी थोडाफार जाणून बुजून चुकवला होता. हा 3 पण आपल्याला इथं लिहायचा होता. एचा क्यूब अपॉन बीचा क्यूब प्लस 3a अपॉन बी प्लस 3b अपॉन ए प्लस बीचा क्यूब अपॉन एचा क्यूब हा त्याचा एक्सपॅन्डेड फॉर्म राहील.
पुढचा प्रश्न आहे ए प्लस बी इज इक्वल टू 7, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू 91, ए बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, तर असा प्रश्न दिलेला आहे. इथं ए क्यूब प्लस बी क्यूब आहे म्हणजे ए प्लस बीचा होल क्यूब असू शकतो कारण की याच फॉर्म्युल्यामध्ये आहे तो. तर लक्षात ठेवा ए प्लस बीचा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बीचा क्यूब. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता थोडीशी याला अरेंजमेंट करू आपण. ए प्लस बीची व्हॅल्यू किती होती 7 म्हणजे इथं 7चा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब यांना थोडं जवळ आणलं म्हणजे इथं आला ए क्यूब प्लस बी क्यूब. आता इथं प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर, राईट. अशा प्रकारे अरे 7चा क्यूब किती होते 343 इज इक्वल टू ए प्लस बी क्यूबची व्हॅल्यू किती झाली 91 प्लस इथं आपण 3ab कॉमन घेऊन घेऊ. ठीक आहे, 3ab कॉमन कशात काय घेतला बघा, यामध्ये 3 आहे यामध्ये पण 3 आहे 3 कॉमन घेतला, यामध्ये ए आहे यामध्ये पण ए आहे म्हणून ए कॉमन घेतला, यामध्ये बी आहे यामध्ये पण बी आहे म्हणून बी कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला आला ए प्लस बी उरला कारण की यामध्ये फक्त ए स्क्वेअरचा फक्त ए उरला, बी स्क्वेअरचा बी उरला. ओके, 343 मायनस 91 इज इक्वल टू 3ab ब्रॅकेटमध्ये किती येईल 7, राईट. इथं आन्सर येईल 252 इज इक्वल टू 7 AB. जर तुम्हाला ए बीची व्हॅल्यू पाहिजे असेल ब्रॅकेटमध्ये तर 252 जसच्या तसं लिहून घेऊ आपण, अपॉनमध्ये लिहून घेऊ 21 वनजा 21 4 राहिले, 21 मधून 25 मधून 21 गेले तर 4 राहिले, 4च्या बाजूला 2 दिला 42 12 म्हणजे ए बीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12. हाच या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न किचकट आहे, कठीण आहे, पण प्रश्नाची व्हॅल्यू पण खूप इझी आहे. थोडेफार फॉर्म्युला येत असतील तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, अशा वेळेस ए प्लस बीचा होल क्यूब काढताना ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab अपॉनमध्ये ए प्लस बी या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही किंमत ठेवू शकता. ठीक आहे, थोडं पाठांतराचं काम वाढेल पण हा जर फॉर्म्युला पाठ ठेवला तर यामध्ये तुम्ही किमती टाकून आरामाने या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. कारण की पॅटमध्ये कोणत्या दर्जाचे प्रश्न कधी विचारला जाईल याची कोणतीही गॅरंटी नाही आहे. इथं ए प्लस बीचा एक्सपांडेड फॉर्म आपला संपलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण ए मायनस बीचा एक्सपांडेड फॉर्म बघणार आहोत.